भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्प राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने भूमिपूजन करून साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील गावकऱ्यांची जमीन हस्तांतरित करण्यात आली होती। मात्र काही कारणांमुळे भेल प्रकल्प सुरू होऊ शकला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले। तरी पण प्रकल्प सुरू होऊ शकला नाही। मात्र आज 12 वर्षांनंतर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात भेल प्रकल्पाची गेट खोलून शेतीसाठी सुरू करण्यात आली। परिणय फुके यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून नांगरणी केली, तर धान्याची पेरणी करून शेतकऱ्यांकरिता शेतीकरिता गेट सुरू करून भेल शेतकरी प्रकल्पग्रस्त संघटनेला यश मिळाले आहे, तर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। नमस्कार, मी विजय कुमार रामकृष्ण नवखरे, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे। मागील 12 वर्षापासून हे जे भेल आहे हा प्रोजेक्ट बंद पडला आहे आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आता जवळपास 5-7 वर्षापासून सतत आमरण उपोषण उपोषणं आम्ही केले होते, पण आतापर्यंत एवढा यश आम्हाला मिळाला नव्हता। काल तारीख 7ला आम्ही एक भेलचे काही 20-25 लोक परिणय फुके साहेबांकडे गेलो होतो आणि आम्ही त्यांची भेट घेतली। त्यांनी एक सकारात्मकता दाखवली याच्यामध्ये, मी येतो म्हणे, तुम्ही माझ्या पूर्ण पाठिंबा आहे। आता हे 12 वर्ष झाले, याच्यावर काही निर्णय लागला नाही। मी म्हटलं, भाऊ आम्ही आपल्या जमिनी पेरू, कारण म्हणलं एवढा उत्पन्न आमचा चालला, रोजगार तरी मिळेल, जवळपास 10,000 तर वाचतील एकरी का 5,000 वाचतील, लोकांना तेवढंच फायदा होईल। तर ते आज दिनांक 8ला परिणय फुके साहेब आले आणि आम्हाला एक गेट इथली आम्ही आतापर्यंत गेटमधून हे येऊ देत नव्हते, परंतु आज आम्ही परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात इथे आमचे 200-300 कास्तकार आणि काही लेडीज होत्या, आम्ही आपल्या जमिनी पेरल्या, इथं 4-5 ट्रॅक्टर लावले आणि नांगरटी केली आणि आता जवळपास 1 हप्ता का 15 दिवस आम्ही इथं नांगरटी करू आणि ह्या वर्षी आम्ही इथं धान पेरू, आपली शेती करू। आणि एक खूप मोठा ह्यावेळेस आमचा कार्यक्रम बाकीच्या याच्या आधी झालेल्या कार्यक्रमापेक्षा खूप चांगला कार्यक्रम झाला आणि परिणय फुके साहेबांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा असतो। मी त्याच्याबद्दल त्यांचा एक आभार व्यक्त करतो भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेतर्फे। निश्चितच भेलने 2012मध्ये आमच्या भागातील शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही त्यांच्या घरच्या लोकांना नोकरी देऊ आणि म्हणून आमच्या या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या प्रकल्पाला दिल्या आणि 12 वर्ष होऊन लुटूनसुद्धा एकही रोजगार निर्मिती इथे झाली नाही, एकाही व्यक्तीला इथे रोजगार मिळाला नाही आणि म्हणून आम्ही यांना सांगितलं, याच्या संदर्भात आम्ही अनेक वर्षापासून पाठपुरावा करतो। मी जवळपास आतापर्यंत 100-200 पत्र या संदर्भात पत्रव्यवहार केले, 50-60 मिटिंगा या संदर्भात केले, लक्षवेधी लावल्या आणि अनेक विषयात जितके आयुध एखाद्या आमदाराकडे असतात त्या सगळे आयुध वापरून यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण या शेतकऱ्यांना भेलतर्फे कुठेही मदत करण्याचा किंवा इथे प्रकल्प करण्याचा काही दिसत नाही आहे। म्हणून मग काल आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की इथे आपण आपली शेती करू, कारण ही जागा भेलला दिलेली गेली नाही, आम्ही कोणती विकली गेली नाही आहे, आम्ही फक्त आमची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित केली होती। आताही 7/12वर या शेतकऱ्यांचेच नाव आहे। MIDCने भेलला फक्त एक अलॉटमेंट लेटर दिलं, MIDCने कोणतंही ॲग्रीमेंट भेलसोबत केलेलं नाही आहे, म्हणून ही भेलची जागा नाही आहे। भेलने 2012 नंतर आमच्याकडनं ताबा पावती घेतली आणि इथे कंपाऊंड वॉल बांधून टाकली, प्रकल्प सुरू केला नाही, काहीच केला नाही आणि म्हणून आता ही जागा आम्ही परत घेत आहे, आम्ही इथे शेती करू। ज्या दिवशी इथे सरकारच्या माध्यमातून किंवा भेलच्या माध्यमातून इथे प्रकल्प सुरू होणार त्या दिवशी आम्ही यांना ही जागा देऊ, तोपर्यंत आम्ही शेती करणार।